जातीय तणावग्रस्त घटनांवर कारवाईची मागणी. APCR कडून जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन. अहिल्यानगरामध्ये गेल्या काही दिवसात सार्वजनिक शांतता आणि जातीय सौहार्द बिघडवणाऱ्या घटनांवर तात्काळ कारवाईची मागणी करत असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स APCR महाराष्ट्राच्या वतीने आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. APCRचे जनरल सेक्रेटरी शाकीर शेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले. असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्सचे शाकीर शेख, ॲडव्होकेट वारुळे, ॲडव्होकेट इनामदार, ॲडव्होकेट अकीब, देशमुख, सुभाष वारे, सर कॉम्रेड प्रवीण सोनावणे, पैगंबर शेख, फिरोज शेख, आमिर सय्यद आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की पैगंबर मुहम्मद यांचा अपमान, रामगिरी महाराजांनी प्रेषितांविषयी केलेल्या अपमानास्पद विधानामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि समाजात असंतोष पसरला. मुस्लिम समाजाने शांततेत रॅली काढून कारवाईची मागणी केली. मात्र त्यानंतर संकल्प हिंदू समाजच्या बॅनरखालील मिरवणुकीत उग्र घोषणाबाजी करून मुस्लिमांना लक्ष्य करण्यात आले. उठाओ डंडे भगाओ लँडे व जिहादी अशा घोषणांमुळे तणाव वाढला. व्हॉट्सअप व अन्य माध्यमांवर चिथावणीखोर संदेशांचे प्रसारण करण्यात आले, ज्यामुळे सांप्रदायिक सौहार्द धोक्यात आले. 29 सप्टेंबरची घटना. दुर्गा दौड दरम्यान आक्षेपार्ह रांगोळी काढली गेली. आरोपी संग्राम रासकर याला अटक झाली, पण जामिनावर सुटका झाली. यानंतर मुस्लिम तरुणांनी धरणे आंदोलन केले. FIR दाखल झाला असला तरी अफवांमुळे जमावबंदी झाली आणि चकमकी घडल्या. 2 ऑक्टोबरची घटना. दसऱ्याच्या दिवशी महात्मा फुले चौकात मुस्लिम समाजाचे चित्रण करणारा अपमानास्पद पुतळा लावण्यात आला, ज्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या. सर्व प्रकरणांमध्ये निष्पक्ष चौकशी करावी आणि कोणत्याही समुदायावर अन्याय होऊ नये याची खात्री द्यावी. संवेदनशील भागात पोलीस गस्त वाढवून तणाव टाळावा. निष्पाप तरुणांना मनमानी अटक करण्याऐवजी खऱ्या आरोपींचे जबाबदार धरावेत. यावेळी पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. मी शाकीर शेख, जनरल सेक्रेटरी असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स. आमची टीम वकिलासकट मुंबईहून आज इथे अहमदनगरमध्ये दाखल झाली आणि 29 तारखेला जे आपली जी दौड झाली, याची दुर्गा दौड झाली, एका माणसाने आय लव्ह मोहम्मद लिहून त्याची रांगोळी काढून त्याच्यावर अनेक तरुण व पोरांनी अशी एक दौड केली आणि ते प्रेषितांच्या लिहिलेल्या नावाचा जे अपमान केला आणि त्याच्या मग रिएक्शन मध्ये प्रतिक्रियामध्ये काही मुस्लिम तरुण एकत्रितपणे रस्त्यावर हायवेवर जमा झाले आणि त्याच्यातून मग एक असा मोठा तिथे काहीतरी असं घडला की पोलिसांनी मग तिथे हस्तक्षेप केला आणि 31 तरुणांना ते म्हणताय की फुटेज पाहून आम्ही अटक केली आणि ते घोडदौड दुर्गा दौडसाठी ज्यांनी रांगोळी काढली होती ते गृहस्थ सुद्धा अटकेत आहे, असं आज ॲडिशनल SP यांनी सांगितलेलं आहे. आमची संपूर्ण टीम यांनी, काही पुण्याहून आले, काही जळगावहून आले, काही आम्ही मुंबईहून आले, काही नगरचे लोक, आज आम्ही खरं तर SP साहेबांना भेटायला इथे पोलीस अधीक्षक कार्यालयात आलो होतो, परंतु अधीक्षक साहेब काही कामानिमित्त बाहेर गेल्याने आम्ही ॲडिशनल SP साहेबांना भेटला, त्यांना एक निवेदन दिलं आणि ते जे म्हणतात त्यांना आम्ही सांगितलं की या संपूर्ण घटनेची निपक्षपणे चौकशी व्हायला पाहिजे. जे कोणी दोषी असेल त्याच्यावर आवश्यक कारवाई व्हायला पाहिजे, पण एकाही निर्दोष व्यक्तीवर कारवाई होता कामा नये अशी आपण दक्षता घ्यावी. आणि या संपूर्ण जिल्ह्याचा, अहमदनगर जिल्ह्याचा काही महिन्यापासून जे काही प्रोक्षोक्तपणे भाषण इथे करण्यात येत आहे, द्वेषपूर्ण भाषण इथे करण्यात येत आहे, त्यामुळे इथली एकता, इथला सद्भावना आणि इथं प्रेम जे एकमेकांनी लोक राहत होती अनेक वर्षाची इथे एक इतिहास आहे, त्या सगळ्यांना इथे गालबोट लागलेला आहे. त्याचं काय जे मूळ याचे जे काही आजार आहे त्या आजारावर आपण उपाय करावं अशी आम्ही ॲडिशनल SP साहेबांना विनंती केली. तसेच यापुढे त्यांच्या ज्या नियोजनमध्ये की आम्ही अजून काही व्हिडिओ आणि क्लिप पाहून आणि फुटेज पाहून लोकांना अरेस्ट करू, आम्ही त्यांना विनंती केली की तो रस्ता आहे, अनेक लोक आपल्या कामासाठी जात असतात, अनेक पोरं काही काय चाललंय हे बघण्यासाठी येत असतात, अनेकांना काही माहीत नसतं. कृपया करून अशी कोणत्याही माणसाला आपण अटक करू नये.
आणि त्यांनी आम्हाला फारच म्हणजे चांगला होकार दिला. ते आमच्या फारच चांगल्या पद्धतीने त्यांच्याशी बोलणं झालं आणि आम्ही अपेक्षा करतो प्रशासनाकडून की असा कुठलाही कोणावरही अन्याय होणार नाही. धन्यवाद. अहिल्यानगर किंवा महाराष्ट्र असेल, सामाजिक वातावरण बिघडवण्याचा जो प्रयत्न होतोय हा सर्वच समाजातल्या तरुणांच्यासाठी घातक आहे. खरं म्हणजे याला पोलिसांनी पण आणि समाजातल्या जाणत्यांनी पण आळा घातला पाहिजे. कायदा हातात घेऊन जर कोणी कायदा मोडून प्रतिक्रिया देत असेल तर त्यांना जरूर शिक्षा व्हावी, परंतु त्यांना त्या पद्धतीचे उचकावण्याचे प्रयत्न मुद्दांवर कोणी करत असेल, वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न जर कोणी करत असेल तर त्यांचीही याच्यामध्ये चूक आहे, त्यांनाही याच्यामध्ये दोषी मानलं पाहिजे. केवळ आज अचानक एखादी घटना घडते, ही अचानक घडलेली घटना नसते. त्याच्या पाठीमागं अनेक दिवसपासून मुद्दाम होऊन डिवचण्याचे जे प्रयत्न होतात हेही एका अर्थाने या परिस्थितीला जबाबदार असतात. त्याच्यामुळे या जो कोणी गुन्हेगार असेल त्याला शिक्षा व्हावी, निष्पापांना शिक्षा होऊ नये आणि इथलं सामाजिक वातावरण पुन्हा सलोख्याचं कसं बनेल, तरुण आपल्या रोजगाराचा कसा विचार करतील, शेतकरी आपल्या हमीभावाचा विचार कसा करतील, या वातावरणाची आज आपल्याला आपल्या महाराष्ट्राला जास्त गरज आहे.